अकोला दलित पासून बोलतोय केजवाडी. मी पेशाने इलेक्ट्रिशियन आहे. इथं तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे 2 वर्षापासून व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. 200पेक्षा कमी व्होल्टेज येते, कधी 180, 150, 160पर्यंत सुद्धा जातोय. त्यांना आता बरेच वायरमनला वगैरे बऱ्याच वेळा सांगितलं, पण ते तात्पुरतं तेवढ्यापुरतं येते, पण नंतर अजून आहेचं व्होल्टेज 200 खाली येते. त्यामुळे उपकरण व्यवस्थित चालत नाहीत. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरवरती फुल फॅन चालतो, पण लाईट आली का ते नंतर अजून फॅन आहेचं कमी स्पीडमध्ये चालतो. आणि बऱ्याच जणांचे फॅन त्यामुळे जळते येतं, बरेच उपकरण जळते. लाईट व्होल्टेज कमी आलं का ते चालत नाही काय ठिकाणी. मग ते बरेच टेक्निशियन स्वरावरून येतात ते सर्व्हिससाठी, तरीसुद्धा ते सेम प्रॉब्लेम सांगतात, व्होल्टेज कमी आहे आणि ते उपकरण दुरुस्त करून देत नाहीत. गॅरंटी मिळत नाही, काय नाही. काय इथले पोल जे नवीन सुद्धा लावलेले आहेत जेवढे, ते पण माझ्या मते बरेचसे पहिले 10-15 दिवस चालू झाले असतील, नंतर नेहमी बंदच, पूर्णपणे बंदच आहेत. म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे दलित वस्ती. तुमची काय मागणी आहे की बाबा हे याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? हा व्होल्टेज व्यवस्थित यावं, 220च्या आसपास, 200 वरती पाहिजे, कमी कमी 200 खाली नको व्होल्टेज. आणि हे लाईट ज्या लावले ते व्यवस्थित करून द्यावेत, चालू राहावेत. ते बंद आले तर त्याचा खर्च काय कामाचा नाही, नुसता खर्च करून मी काय कामाचा नाही. तो व्यवस्थित झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे. त्याचा कर सुद्धा भरला जातो आम्ही, काय असते लाईटचा सुद्धा, ते केलं जात नाही. हा डॅम धोकादायक झाला आहे, तो अजून दिले तक्रार, पण ते काय अजून तरी केलं नाही. तिथे जाऊया, तिकडे जाऊया त्या डांबापासून. डीपी आहे दलित वस्तीसाठी, तिथं एक डीपी आहे, पण त्याच्यावरती बाकीचा लोड भरपूर आहे. मोटरांचा वगैरे आहे, 3 फेज कनेक्शन आहे तिथं. बाकीचा लोड असल्यामुळे इथं व्होल्टेज कमी येतं आहे. मग आमचे 100च्या वर जवळपास कनेक्शन आहेत, म्हणजे लोड जास्त आहे ॲक्च्युली इथला. प्लस पुढचा सुद्धा लोड आहे, इथला पुढच्या वाढीत सुद्धा. तर आमची अशी मागणी आहे की आमच्यासाठी दलित वस्तीसाठी एक सेपरेट डीपीची गरज आहे, म्हणजे व्होल्टेज व्यवस्थित येईल इकडे. किंवा पुढे जे आहेत वस्ती, शिंदे वस्ती वगैरे पुढं अलीकडं, त्यांच्यासाठीच तो म्हणजे कम्फर्टेबल होईल व्होल्टेज पूर्णपणे. म्हणजे घरगुती वापरासाठी तुम्हाला हा सेपरेट डीपी मिळाला पाहिजे. आता तर बऱ्याच जणांनी गिरणी वगैरे घेतल्या 3FC सिंगल पेजच्या, त्या चालण्यात रिटर्न दिले आहे मी. ज्याने व्यवसाय घेतला, म्हणजे घरगुती व्यवसायासाठी करताच येत नाही, किलो सिंगल पेज 3 पेज करताच येत नाही. त्यांनी घेतल्या 20-25 हजारांना दिल्या 10-15 हजार असं झालं. म्हणजे एवढा नुकसान त्यांनी करून देऊन ते मोटर गिरणी ती विकावं लागली. आता बऱ्याच जणी पापड मशीन वगैरे घेतले, चालतच नाहीत. या समस्येमुळे इथलं व्यवसाय वगैरे काही चालत नाही, चालत नाही. छोटे मोठे व्यवसाय सुद्धा चालत नाहीत. छोटे मोठे व्यवसाय म्हणजे हातभार घरातून ते करण्या बाबतीत पण करताच येत नाही. व्यवसाय चालत नाहीत, काय चालत नाही.